नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण घरातील उपलब्ध असणाऱ्या साहित्यातूनच अप्रतिम चवीचा हॉटेलमध्ये मिळतो तसा कुर्मा बनवणार आहोत। यासोबत पुरी अप्रतिम लागते। कमी तेलकट आणि टम्म फुगणारी पुरी कशी बनवायची याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। कारण कुर्मा आणि पुरीची रेसिपी फार मोठी होईल म्हणून मी कुर्म्याची रेसिपी वेगळी आणि पुरीची रेसिपी वेगळी बनवलेली आहे। चला तर मग झटपट कुर्मा कसा बनवायचा हे पाहूया। हा कुर्मा तुम्ही वाढदिवस किंवा कोणी पाहुणे येणार असतील किंवा काही स्पेशल ओकेजन असेल त्यावेळी बनवू शकता। सर्वांना नक्की आवडेल आणि अगदी कमी साहित्यामध्ये अतिशय चविष्ट कुर्मा तयार होतो। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य आणि कृती पाहू। 200 ग्राम निवडून घेतलेला फ्लॉवर, 2 मोठे बटाटे साल काढून चिरून घेतलेले आहेत, 2 मोठी गाजर आणि 1 वाटी ओले मटार घेतलेले आहेत। त्यानंतर मसाला पाहू तर 1 मोठा कांदा उभा चिरून, 4 मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस, 2 मोठे टोमॅटो आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं काप करून घेतलेले आहेत। सर्वप्रथम आपण कुर्म्याचा मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये सुरुवातीला सुकं खोबरं भाजून घ्यायचं। सुकं खोबरं भाजताना तेलाचा वापर करण्याची गरज नसते, तर खोबऱ्यामध्येच तेल असतं। त्यामध्ये हलका ब्राऊन कलर येईपर्यंत सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। इथे आपण काजूचा वापर कुठेही करत नाही, तर घरात जे उपलब्ध साहित्य आहे तेच वापरतो, तरी सुद्धा आपला कुर्मा अतिशय सुंदर लागतो। खोबऱ्याला हलका बदामी कलर आला की काढून घेतलं। त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, म्हणजे 1 चमचा तेल टाकलेला आहे आणि तेलामध्ये कांदा भाजून घ्यायचा। तेल टाकल्यामुळे कांदा लवकर भाजतो, त्याचप्रमाणे मसाल्याला खूप छान चव येते। कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्येच उभा चिरून घेतलेला 1 मोठा टोमॅटो आहे, तोही छानपैकी परतून घ्यायचा, म्हणजे टोमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो नष्ट होतो आणि ग्रेव्हीला छान चव येते। आता कांदा आणि टोमॅटो छानपैकी परतलेला आहे, तो एका ताटामध्ये काढून घेतला। आता हे सर्व मिश्रण छानपैकी गार होऊ द्यायचं आणि मगच बारीक वाटून घ्यायचं। आता मिश्रण गार होते तोपर्यंत सेम कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं आणि ज्या कापून घेतलेल्या भाज्या होत्या त्या टाकल्या। भाज्यामध्ये तुमच्या घरात ज्या अवेलेबल भाज्या असतील त्या टाकू शकता। यामध्ये तुम्ही बीन्स म्हणजेच फरसबीसुद्धा टाकू शकता। माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्याच मी टाकलेल्या आहेत। आता या सर्व भाज्या एकत्र करून स्लो गॅसवरती अगदी छानपैकी परतून घ्यायच्या, म्हणजे 50% भाज्या छान शिजतात आणि भाजीला एक प्रकारे छान चव येते, खमंगपणा येतो आणि कुर्मा भाजी खाताना भाज्या ह्या पानसट न लागता अगदी कुरकुरीत आणि टेस्टी लागतात। त्यामुळे अशा प्रकारे तेलावरती भाज्या परतून नक्की घ्या। 3 ते 4 मिनिट स्लो गॅसवरती भाज्या परतून एका ताटामध्ये काढून ठेवल्या। भाज्या परतेपर्यंत आपलं जे भाजलेलं मिश्रण आहे मसाल्याचं ते सुद्धा गार झालेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये गार झालेलं मिश्रण काढून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मसाला हा एकदम बारीक आणि स्मूथ वाटायचा आहे। पाहू शकत असाल एकदम बारीक वाटला गेलेला आहे। आता सेम कढई गॅसवरती ठेवलेली आहे। आता त्यामध्ये 1 मोठा चमचा साजूक तूप टाकायचं। साजूक तुपाचा जरूर वापर करा किंवा तुमच्याकडे बटर असेल तर ते वापरू शकता। त्यानंतर 1 मोठा चमचा तेल टाकलं। तेल आणि तूप छानपैकी कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये खडा मसाला टाकू, अर्ध तेजपान, जावित्रीचा 1 तुकडा, 1 लवंग, थोडीशी चक्रीफूल म्हणजे एका फुलातला पावभागच घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे। आता हे सर्व खडे मसाले थोडेसे तेलावर परतून घ्यायचे आणि मग त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकायचा। मसाला टाकल्यानंतरच आपण मिरची पावडर किंवा इतर मसाले टाकणार आहोत। 1 चमचा रेड चिली पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, किचन किंग मसाला, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर। मसाला मध्यम ते स्लो गॅसवरती अगदी तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे। मसाला छानपैकी भाजला की भाजीला छान चव येते। तर अशा प्रकारे
2 ते 3 मिनिट मसाला स्लो गॅसवरती भाजलेला आहे आणि मसाला छान भाजला की मग त्यामध्ये तेलावरती परतून घेतलेल्या भाज्या टाकायच्या. आता तेलाचं आणि तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, पण यामध्ये तेल आणि तूप जरा जास्त टाकलं ना तर भाजी अधिक चविष्ट लागते. परतून घेतलेली भाजी मसाल्यामध्ये छानपैकी पुन्हा 1 मिनिटभर परतली आणि आता त्यामध्ये ज्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतलेला त्यामध्येच 1 वाटीभर पाणी टाकून त्यामध्ये मिक्स केलं. फार पाण्याची गरज नसते आणि भाज्या आपल्या 50 ते 60% आधीच शिजलेल्या आहेत, पुन्हा परतलेल्या आहेत. त्यामुळे अगदी 2 उकळ्या आल्या की गॅस बंद करायचा आहे. त्यामुळे पाणी हे फार टाकायचं नाही. पाणी फार टाकलं तर भाजी ही पांचट लागते. भाजी एका साईडला आणि मसाला एका साईडला होतो. आता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि पुन्हा भाजीला 2 उकळ्या येऊ दिल्या. भाजी लगेच घट्ट होते. वरून कोथिंबीर टाकली आणि आता गॅस बंद केला. अशा प्रकारे अगदी 20-25 मिनिटातच आपली भाजी तयार होते. भाज्या जर आधी कापून घेतली असतील ना तर मसाला वाटला की भाजी लगेचच तयार होते, फार वेळ लागत नाही. आणि अर्धा मिनिट पुन्हा झाकून ठेवलं म्हणजे भाजीवरती तेलाची तरी छान येते. आणि अशा प्रकारे पाहू शकत असाल अगदी सुंदर भाजी तयार झालेली आहे आणि पूर्ण घरभर भाजीचा सुगंध दरवळत आहे. भाजी अधिक चविष्ट लागण्यासाठी 2 मोठे चमचे कसुरी मेथी घेतलेली आहे आणि कसुरी मेथी अशी हातावरती चोळून मग टाकायची आहे आणि त्यातील ज्या काय काड्या असतात त्या साईडला काढायच्या. आणि पाहू शकत असाल किती सुंदर घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच कुर्मा भाजी तयार झालेली आहे. गरमागरम कुर्मा भाजी आणि पुरी यासोबत तुम्ही सर्व करू शकता. ही भाजी तुम्ही विशेष प्रसंगी किंवा पाहुणे आले असतील, वाढदिवस असेल, सण समारंभ असेल त्यावेळी करू शकता. घरातील सर्वांना नक्की आवडेल. त्यासोबतच गरमागरम पुरी, सलाड अप्रतिम बेत होतो. तर रेसिपी खरंच तुम्हाला युजफुल वाटली असेल तर याप्रमाणे भन्नाट चवीचा कुर्मा करून पहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.